या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार मित्रांनो, या नवीन भागामध्ये मी मंदार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर सध्या चालू आहे नवरात्रोत्सव, त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर मंडळी, नवरात्रोत्सवामध्ये बऱ्याच भगिनी बायका ह्या देवीच्या दर्शनासाठी बाहेर पडत असतात। तर सलग 9 देवी करण्याचा त्यांचा एक मार्ग असतो, किंवा अनेक साऱ्या बस ज्या आहेत, ज्या महिला मंडळ असतील, त्यांचे छोटे मंडळ असतील, ग्रुप असतील, त्या ग्रुपने ह्या 9 देवींचं दर्शन करायला त्या निघत असतात। तर मित्रांनो, आज आपण निघालोय पालघरमधल्या 9 देवींच्या दर्शनासाठी। नवरात्रोत्सव विषयी हा एक स्पेशल व्लॉग असणार आहे। तर पालघरमधल्या ह्या ज्या देवी आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काही स्वयंभू आहेत, काहींना ऐतिहासिक वारसा आहे किंवा ऐतिहासिक गोष्टी आहेत। तर ह्या 9 देवींना आज आपण भेट देणार आहोत, त्यांचे दर्शन घेणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे आम्ही कोणत्या देव्या कव्हर केल्यात आणि कसा प्रवास केला ते तुम्हाला नक्की समजेल। तर आज आपली पहिली देवी असणार आहे, ती असणार आहे महालक्ष्मी देवी, जी डहाणूला आहे। चला तर मग जाऊन आपण पहिलं देवीचं दर्शन घ्यावे। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तर डहाणूच्या देवीला आपण आलोय, महालक्ष्मी देवी। तो आपला पहिला स्पॉट असणार, तुम्हाला मंदिर पण दाखवतो, चला। महाराष्ट्रातील जुन्या मंदिरापैकी एक असे हे मंदिर। याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जय बाजीराव मुकणे यांनी इसवी सन 1306 मध्ये केली होती। अत्यंत सुंदर आकर्षक मंदिर असून महाराष्ट्र आणि गुजरात मधील लाखो भाविकांची आस्था आहे। दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून देवीची पूजा केली जाते। रानशेत जवळील भुसाळ डोंगरातील गुहेमध्ये आईचे मूळ स्थान आहे। भाविकांसोबत घडलेल्या घटनेमुळे आई भाविकांच्या दर्शनासाठी डोंगरावरून खाली येऊन वाळवडे गावात स्थायिक झाली। तर मित्रांनो, आता हा आपण बघताय तो डहाणू जवळ रोड आहे, आणि आपण ह्या दिशेने जी डहाणूची महालक्ष्मी आहे ती करून आलो। तर आता आपली दुसरी देवी आहे जी आशागडची आहे, तुम्ही बघताय संतोषी माता मंदिर। तर इथून ती फक्त अर्धा किलोमीटरवरती आहे। तर हा जव्हार रोडपासून स्वतःचं वाहन घेऊन तुम्ही ते हल्ली 17 किलोमीटरवरनं हे आशागड नावाचं ठिकाण आहे, आणि इथून अर्ध्या किलोमीटरवरती आपल्याला हे संतोषी माताचं मंदिर बघायला मिळेल। चला तर आपण जाऊया, पुढे दर्शनासाठी जाऊया। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड इथलं हे एक प्रसिद्ध संतोषी माता मंदिर आहे, जे निसर्गरम्य वातावरणात बसलेले आहे। या देवस्थानी नवीन आणि जुने अशी दोन्ही मंदिरं आहेत। नवीन मंदिराच्या मागे एका गुहेत स्वयंभू मूर्तीचे दर्शन होते। संतोषी माता ही महालक्ष्मीचेच रूप मानले जाते, जी गणपतीची कन्या आहे आणि तिच्या उपासनेने सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात असे मानले जाते। तर आता आपण दुसऱ्या देवीचं ते होतं संतोषी माता, जी आशागडला आहे, जी खरं तर स्वयंभू मूर्ती आहे, ती तुम्ही बघितलीच असेल। तर आता आपण तिसऱ्या देवीकडे चाललोय। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण
संस्थिता हे देवस्थान पुरातन म्हणजे 250 ते 300 वर्षापूर्वीचे आहे. खामजाई देवी पर्कल, पुलके, दागदागिने अलंकार घालून आपल्या बंधूसोबत खेळत असताना यवनांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यापासून पळून सध्या असलेल्या जागी दोघे जण लपून राहिले असताना अंतर्धान पावले आणि त्या ठिकाणी 2 दगडी खांब तयार झाले. यावरून देवीचे नाव खामदेवी पडले अशी आख्यायिका आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराबाहेर डावीकडे गणेश आणि उजवीकडे शीतला देवीच्या दगडी मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, मागे बघता ती मैकादेवी देवीचं मंदिर आहे, जी आपली आजची 4थी देवी असणार आहे. शिरगावपासून थोडंसं पुढे आल्यावरतीच आपल्याला ही मैकावती देवीचं मंदिर बघायला मिळेल. चला तर जाऊन आपण दर्शन घेऊया. या मंदिरामध्ये प्रभू राम लक्ष्मणाला बळी देण्यासाठी आणण्यात आले होते. ही गोष्ट हनुमानाला समजल्यावर त्यांनी वायुरूप धारण करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीला प्रसन्न करून देवीच्या रूपामध्ये हनुमंत स्वतः उभे राहून देवीला पाताळात दाबतात, म्हणून देवीचा हा मुखवटा आपल्याला दिसतो अशी माहिती मिळते. अशी ही रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली माहीमभूमी आणि ही जागृत महिकावती देवी. केळवे गावातले 400 वर्षापूर्वीचे हे प्राचीन मंदिर. या मंदिराचा जीर्णोद्धार 1978 साली झाला. ज्या वेळेला दानवाने उन्मत माजवला होता त्यावेळेला कालिका देवीने रूप घेऊन दानवाचा वध केला. तो देवीच्या मुखवट्यावर दाखवला आहे. ज्या वेळेला रावणाने सीतेला पळवून नेले होते त्यावेळेला राम लक्ष्मण गुजरात मधून इथे येत असताना इथे त्यांनी वस्ती करून पुढे श्रीलंकाला गेले होते. ओम क्रीं कालिकाय नमः. ओम क्रीं कालिकाय नमः. केळवे गाव हे शीतला देवीचे स्वयंभू स्थान असून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवस्थानाच्या समोरील बागायती वाडीतील देवीचा गुप्तवास होता. गावातील एका शेतकऱ्याच्या स्वप्नात येऊन दिलेल्या दृष्टांताप्रमाणे बिवारात खणून आईची मूर्ती बाहेर काढली आणि त्याच ठिकाणी तिची विधिवत स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली. 16व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देवळाचा जीर्णोद्धार केला. तर आता आपण 7व्या देवीसाठी आलो आहे एडवणला. आणि हे मंदिर एक असं खास असं विशेष आहे, कारण हे मंदिर एका गुहेमध्ये आणि तिथे जाताना आपल्याला थोडीशी कसरत करावी लागते. तर साधारण 5:30 वाजलेत आणि आपण ह्या 7व्या देवीच्या आशापुरी देवीला आपण दर्शनासाठी आलो. नमो नमः आशापुरमा. पालघर जिल्ह्यातील एडवणच्या समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर आत एका उंच टेकडीवरच्या खडकावर आशापुरी देवीचे स्वयंभू स्थान आहे. शेकडो वर्षापासून गुहेत वास्तव्यास असलेल्या या देवीला अश्वापेश्वरी म्हणूनही ओळखले जाते. टेकडीच्या मागच्या बाजूला असणारी गोड्या पाण्याची कुंडे देवीनेच निर्माण केल्याची भाविकांची श्रद्धा आहे. जय आशापुर. एकवीरा, महालक्ष्मी, वज्रेश्वरी, शीतलादेवी, हरबादेवी आणि सत्वदेवी या देवींची आशापुरी देवी ही 7वी बहीण असल्याची मान्यता आहे. नमो नमः जय आशापुरमा. नमो नमः श्री आशापुरमा. जय. तर आहे देवीचा एक्झिट वाट म्हणजे बाहेर येण्याची वाट. ही गुफा तुम्ही बघितली आतमध्ये खूप छोटी आहे, वाकून यावं लागते. हे दर्शन घ्यायला खूप मजा येते. श्री आशापुरमा. भक्तांच्या आशा पूर्ण करणारी म्हणून आशापुरी देवी
असे नाव पडलेल्या या जागृत देवतेच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह गुजरात व राजस्थान मधूनही शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. आशापुरमा नमो नमः. तर आता आपण 8व्या देवीला आलोय. माकुंडसर मधली ही चामुंडा देवी आहे. संध्याकाळ झाल्या, काळोख पडला, तर चला आपण जाऊन दर्शन घेऊया पहिलं. केळवे स्टेशन पासून 15 मिनिटांवर असलेले हे 100 वर्षापूर्वीचे प्राचीन स्वयंभू देवीचे मंदिर. दुर्गा देवीने कौशकी देवीचा अवतार घेतला. त्यावेळी देवीचे युद्ध करायला चंड आणि मुंड या नावाचे 2 असुर आले. देवीने कालीचे रूप धारण करून त्या असुरांचा संहार केला. त्यामुळे देवीला चामुंडा हे नाव पडले अशी कथा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय. तर सफाळेमधली कोर्लाई देवी आता ही आपली 9वी असणार आहे. तर बरंच थकलोय कारण संध्याकाळ रात्र झाले आणि 7:30 वाजले. तर लवकर जाऊन ही 9वी देवीचं दर्शन करून आपल्या 9 देव्या पूर्ण करूया. या देवी पालघर मधील सफाळ्यातील नवसाला पावणारी देवी म्हणून कुर्लाई देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. सुमारे 100 वर्षापूर्वी सामंत बाबार्डेकर यांच्या घराण्यातील भक्तास दृष्टांत झाला. सामंताडी पाटील यांना झालेल्या दृष्टांतातून देवीला एका विवरातून बाहेर काढून त्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आज तागायत येथे मोठी यात्रा भरते. सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो